वटाण्याचा सीझन संपायच्या आधी या 4 रेसिपी नक्कीच करून पहा. खात्रीने सांगते तुम्हाला सगळ्यांनाच या 4ही रेसिपी खूप जास्त आवडणार आहेत. करायला अतिशय सोप्या आहेत, झटपट होणाऱ्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आता हा व्हिडिओ थोडा मोठा आहे कारण आपण एकाच व्हिडिओत 4 रेसिपीज दाखवतोय. तेही तुम्हाला सगळ्यांनाच आवडतील आणि सहज करू शकाल अशा. पहा, पहिल्या रेसिपीसाठी इथे मी थोडा वटाणा घेतला आहे आणि सोबत बटाटा घेतलेला आहे. कच्चा बटाटा इथे आपल्याला किसून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता बटाटा किसून स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून साईडला ठेवून दिला. त्यानंतरनं इथे जवळपास 1 वाटीभर मी वटाणा घेतला आहे. आता हा वटाणा आपल्याला एका छोट्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं यामध्ये थोडं पाणी आणि थोडंसं मीठ टाकून हा वटाणा थोडा शिजवून घ्यायचा आहे. तर पहा, इथे मी वटाणा छान असा शिजायला ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. इथे कांदा घेतला आहे. कांदा आपल्याला छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे. तुम्हाला जितके शक्य असेल तितका बारीक असा हा कांदा चिरून घ्या. तर पहा, इथे मी अगदी बारीक असा कांदा चिरून घेणार आहे. तुम्ही हवं तर चॉपरलासुद्धा हा कांदा चिरून घेऊ शकता, पण आपल्याला एकच चिरायचा आहे म्हणून मी अशा पद्धतीने सुरीनेच कट करून घेणार आहे. तर पहा, मी इथे संपूर्ण कांदा चिरून घेतला. त्यानंतरनं आपल्याला काही लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. आता हा लसूण तुम्ही ठेचून घेऊ शकता किंवा मग अशा पद्धतीने बारीक असा चिरून घेऊ शकता. मिक्सरला फिरवून घेतलात लसूण तरी चालेल, पण असा चिरून किंवा ठेचून घेतलात ना तर त्याचा फ्लेवर जास्त छान येतो. तर मी इथे संपूर्ण लसूणसुद्धा छान असा बारीक चिरून घेतला. त्यानंतरनं आपल्याला 3-4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला किती प्रमाणामध्ये तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करून घ्या. एका मिरचीचे असे 4 भाग करून घेतलेले आहेत मी आणि त्यानंतरनं मिरची चिरून घेणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, मिरची आपल्याला छान अशी बारीक चिरायची आहे. तुम्ही हवं लहान मुलांसाठी जर करत असाल ना तर मग मिरची आणि लसूण एकत्रित मिक्सरला फिरवलात तरी चालेल, म्हणजे मुलांच्या दाताखाली मिरची येणार नाही. मोठ्यांसाठी करत असाल तर असं चिरूनच घ्या. त्या पद्धतीने मिरची जर चिरून घेतलीत ना तर हा पदार्थ खायला खूप जास्त छान लागतो. आता इथे पहा, सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर. मी इथे 2 चमचे इतपत कॉर्नफ्लॉवर घेतलं. चवीनुसार मीठ घातलं. त्यानंतरनं आपल्याला जिरे पावडर घालून घ्यायची यामध्ये आणि सोबतच पांढरे तीळ घालणार आहे. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही काय करू शकता ते सुद्धा सांगते. त्यापूर्वी मी इथे 1 लहान चमचाभर जिरं घेतलं. आता पाणी घालून ह्याची छान अशी स्लरी तयार करून घेऊया. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदा किंवा मग तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ, बाजरीचं, ज्वारीचं अगदी कोणतंही पीठ घेऊ शकता. कॉर्नफ्लॉवरच हवं असं काही नाही आहे. तुमच्याकडे जे कोणतं पीठ असेल ते वापरलंत ना तरी चालेल. फक्त आपल्याला ही स्लरी तयार करून घ्यायची. कोणत्याही पिठाची, अगदी बेसन पिठाची घेतली तरी चालेल. पहा, ही स्लरी करताना खूप घट्ट करू नका, थोडी अशी पातळ धरायची आहे. आता आपली ही स्लरी तयार झालेली आहे. आपण ही जरा वेळ साईडला ठेवून देऊया. आपली ही तयारी होईपर्यंत आपला वटाणा छान असा शिजलेला आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी व्यवस्थित वटाणा शिजला गेलेला आहे. याच पद्धतीने वटाणा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आता हा वटाणा आपल्याला थोडासा मॅश करून घ्यायचा आहे. पहा, वटाणा शिजवताना एक काळजी मात्र घ्या की वटाण्याचा एकदमच गाळ करू नका. ज्यावेळेस आपण हा वटाणा मॅश करतोय ना त्यावेळेस त्यामध्ये दाणे असे थोडे थोडे राहिले पाहिजे. तर त्या पद्धतीने तुम्हाला वटाणा इथे मॅश करून घ्यायचा आहे. मी इथे पावभाजी मॅशरने मॅश करते आहे. तुम्ही चॉपरमध्ये थोडंसं फिरवून घेतलं तरी चालेल किंवा मग तांब्या पेला कशानेही मॅश केलं तरी चालेल. आता इथे मी बटाटा जो किसून ठेवला होता ना त्याचं सगळं पाणी काढून घेतलं आणि हा बटाटा यामध्ये घालून घेतला. त्यानंतरनं आपण जिरे पावडर घालूया. एक अर्धा चमचा जवळपास जिरेपूड घातलेली आहे मी. कट केलेली मिरची आणि लसूण घालून घेतला. सोबतच बारीक चिरलेला कांदा घातला. आता इथे माझ्याकडे ब्रेड आहे, मी तो सुद्धा घालून घेणार आहे. जर तुमच्याकडे ब्रेड नसेल ना तर थोडेसे पोहे भिजवून घ्या आणि मग ते घातलेत तरी चालेल. किंवा मग जर ब्रेड असेल तर एक असा ब्रेड कुस्करून घ्या. हा पदार्थ तुम्हाला किती प्रमाणात करायचा आहे ना त्यानुसार इथे तुम्हाला ब्रेड घ्यायचा आहे. तर पहा, इथे मी अशा पद्धतीने हा ब्रेड छान असा कुस्करून घेते आहे. एक 3-1 ब्रेड आपल्याला या रेसिपीसाठी लागणार आहे. 3-4 ब्रेड तुम्ही घेऊ शकता. तुम्ही वटाणा किती घेतला आहे, कांदा किती घेतला आहे त्यानुसार ब्रेडचं प्रमाण लागेल. ब्रेड खूप जास्तसुद्धा घेऊ नका, नाहीतर मग या पदार्थामध्ये वटाण्याचं प्रमाण कमी होऊन जाईल. तर पहा, इथे मी संपूर्ण ब्रेड अशा पद्धतीने कुस्करून घेतला. मी इथे 4 ब्रेडच्या स्लाईस वापरलेल्या आहेत.
त्यानंतरनं आपण थोडंसं असं पाणी शिंपडून घेऊया. अगदी थोडंसं पाणी घातलं आहे मी, एकदम पाणी घालायचं नाही आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मग हे छान असं मळून घ्यायचं आहे. आपण वाटाणा शिजतानासुद्धा मीठ घातलं आहे, तर मीठ थोडं बेतात घाला. पहा, या ब्रेडसोबत आपल्याला हे छान असं कोट करून घ्यायचं आहे, छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असा ब्रेड ना यामध्ये मॅश झाला पाहिजे आणि वाटाणा, ब्रेड सोबतच जो बटाटा आपण किसून घेतला होता तो छान असा एकजीव झाला पाहिजे. पहा, हातानेच हे आपल्याला मळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही, मी मस्त असं हे मळून घेतलेलं आहे. आता हे मळून झाल्यानंतरनं तुम्हाला किती प्रमाणात पीठ लागतं आहे ना त्याचा अंदाज घ्यायचा आहे. इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, जवळपास 2 चमचे असतील. पोहे खायचे 2 चमचे इतपत मी बेसन पीठ घेतलं आहे. आता तुम्ही किती ब्रेड वापरला आहे, त्याचबरोबर तुमच्या बटाट्यामध्ये किती पाणी शिल्लक राहिलेलं, वाटाण्यामध्ये किती पाणी शिल्लक राहिले, त्यानुसार तुम्हाला पीठ लागू शकतं. म्हणून बटाटा ना छान असा पिळूनच घ्या, म्हणजे मग खूप जास्त पीठ लागणार नाही आणि हा पदार्थ खायला छान लागेल. पहा, मी इथे बेसन पीठ घातल्यानंतरनं हे छान असं पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घेतलं आणि मग याच्या अशा पद्धतीने टिक्क्या करून घेणार आहे. आता मी या टिक्क्यांना हा आकार देते आहे. तुम्ही गोल किंवा चौकोनी, आयत आकार अगदी तुमच्या आवडीच्या कोणत्याही आकाराच्या याच्या टिक्क्या तयार करून घेऊ शकता. ह्या टिक्क्या खायला पौष्टिक आहेत. तुम्ही ब्रेडऐवजी जर पोहे वापरलेत ना, तर खात्रीने सांगते हा संपूर्ण पदार्थ खूप पौष्टिक होऊन जाईल. ब्रेडमुळे ना या पदार्थाला खूप छान चव येते, त्यामुळे इथे ब्रेडचा वापर केला आहे. पण तुम्ही ब्रेडऐवजी पोहे नक्की वापरू शकता. मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही ही रेसिपी देऊ शकता. आता तुम्ही संध्याकाळी ही सगळी पूर्वतयारी करून ठेवू शकता आणि त्यानंतरनं सकाळी ह्या डायरेक्ट टिक्क्या फ्राय करा किंवा शॅलो फ्राय करा, डीप फ्राय करा. जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा हे एअर फ्राय करू शकता. तर पहा, अशा पद्धतीने मी याचे छान असे छोटे छोटे बॉल्ससुद्धा तयार करून घेणार आहे. वेगवेगळ्या आकाराच्या अशा वेगवेगळ्या टिक्क्या केल्यात ना, तर मुलांनासुद्धा खूप असं अट्रॅक्टिव्ह वाटतं. मुलं खूप आवडीने खातात आणि वाटाण्याच्या आहेत, वाटाण्याचा आता सीझनसुद्धा आहे. तर नक्कीच तुम्ही ह्या टिक्क्या ट्राय करू शकता. चवीला म्हणाल तर अप्रतिम होतात. फार जास्त वेळ लागत नाही करायला. वाटाणा शिजायला फार वेळ लागत नाही. वाटाणा शिजेपर्यंत बटाटा किसून घ्या, सोबतच जो कांदा वगैरे चिरायचा आहे तो चिरून घ्या आणि झटपट ही रेसिपी तयार होते. पहा, तुम्हाला जर यामध्ये गाजर घालायचं असेल ना, तर तुम्ही ते सुद्धा किसून घालू शकता. मी तुम्हाला पुढे सुद्धा अजून खूप छान छान रेसिपीज दाखवणार आहे. आपल्याला टोटल 4 रेसिपीज पाहायच्यात, त्यामुळे व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका. बरं, ही रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल ना, तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या, कारण यापेक्षा जास्त छान रेसिपीज पुढे आहेत. तर बघा, इथे मी अशा पद्धतीने वेगवेगळ्या अशा 4 टिक्क्या तुम्हाला करून दाखवलेल्या आहेत. तर याच पद्धतीने आता मी बाकीच्यासुद्धा सगळ्या टिक्क्या करून घेणार आहे. तर पाहू शकता तुम्ही, इथे आपण सगळ्या टिक्क्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण ही जी आधी स्लरी तयार करून घेतली होती ना, ती घेऊया आणि सोबतच ब्रेड स्क्रम घेतला आहे मी. आता जर तुमच्याकडे ब्रेड स्क्रम नाही आहे किंवा जर तुम्हाला ब्रेड वापरायचा नाही आहे, तर तुम्ही त्याऐवजी रवा वापरू शकता किंवा मग पोहे असे बारीक मिक्सरला फिरवून ते वापरू शकता. पोहे भिजवायची नाही आहेत, डायरेक्ट फिरवा. किंवा मग जर तुमच्याकडे सोयाबीन वडी असेल तर ती मिक्सरला फिरवून घ्या. तुम्ही तीसुद्धा इथे ब्रेड स्क्रमच्या जागी वापरू शकता. पहा, अशा पद्धतीने स्लरीमध्ये मी हे जे कटलेट आहेत ते डीप करून घेतले आणि त्यानंतरनं या ब्रेड स्क्रममध्ये हे घोळवून घेतलेले आहेत. पहा, असेच एक एक करून आपण सगळेच कटलेट यामध्ये असे डीप करून घेऊया आणि त्यानंतरनं या ब्रेड स्क्रममध्ये घोळवून घेऊया. पहा, आपल्याला ओला हात ब्रेड स्क्रमला लावायचा नाही आहे, म्हणजे हे व्यवस्थित कोट करता येईल तुम्हाला. तर पाहू शकता तुम्ही, इथे मी दुसऱ्या हाताने हे छान असं कोट करून घेते आहे. अगदी व्यवस्थित असे हे ब्रेड स्क्रम याला लागले जातात ते. त्यामुळे आपल्याला कोणत्याही पिठाची स्लरी करून घ्यायची आहे, जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. तर पहा, एक एक करून अशाच पद्धतीने मी या सगळ्या टिक्क्या यामध्ये अशा करून घेते आहे. छान अशा आपण कोट करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला लगेचच ह्या तळण्यासाठी घ्यायच्या आहेत. बरं, तुम्हाला जर तळायच्या नसतील ना, तर तुम्ही तव्यामध्ये अगदी थोडंसं तेल घाला आणि त्यामध्ये या टिक्क्या शॅलो फ्राय करून घेऊ शकता. ह्या टिक्क्या आपल्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत. बटाटा शिजायला फारसा वेळ लागत नाही, त्यामुळे नक्कीच तुम्ही याला शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. पण मी आज डीप फ्राय करणार आहे, कारण थोडंसं असं कधीतरी तेलकटसुद्धा चालतं आणि ह्या टिक्क्या आहेत ना, खरं तर फार तेलकट होत नाहीत.
आणि ह्या अशा डीप फ्राय केल्यात ना की त्या चवीलासुद्धा खूप छान लागतात, मस्त कुरकुरीत होतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल. मी नंतर याचा तुम्हाला आवाजसुद्धा ऐकवणार आहे, ज्यामुळे नक्कीच तुम्ही या टिक्क्या लगेचच करायला घ्याल. तर पहा, इथे मी मीडियम टू हाय फ्लेमवरती या टिक्क्या तेलामध्ये सोडून घेतलेल्या आहेत. तेल छान गरम करायचं, त्यानंतरनं मीडियम टू हाय फ्लेमवरती या टिक्क्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आणि या जरा सेट झाल्या की त्यानंतरनंच याला पलटी करायचे. लगेच जर पलटी केल्यात तर या तुटू शकतात, तेलामध्ये सुटू शकतात, त्यामुळे शक्यतो सेट होऊ द्या व्यवस्थित आणि मगच पलटी करा. पहा, मीडियम टू हाय फ्लेमवरच मी ह्या टिक्क्या तळून घेणार आहे. अजिबात गॅस आपल्याला बारीक करायचा नाही आहे. जर तुम्ही गॅस बारीक केलात ना तर या टिक्क्या खूप जास्त तेल पितील. तर पाहू शकता तुम्ही, मस्त असा रंग आलेला आहे आपल्या या टिक्कीला. असा गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत ही टिक्की आपल्याला तळून घ्यायची आहे. आता मी ही टिक्की एका प्लेटमध्ये काढून घेते. पाहू शकता तुम्ही, दिसायला किती छान दिसतात ते ना. बाहेर आपण जे मकेन्स आणतो ना, अगदी त्या पद्धतीने या टिक्क्या होतात. तुम्हाला हवं तर तुम्ही आतमध्ये चीजसुद्धा घालू शकता. ज्यावेळेस आपण ह्या टिक्क्या तयार करतोय ना त्यावेळेस यामध्ये चीजची एक एक अशी छोटी ट्यूब ठेवा आणि मग ह्याला आकार द्या. पहा, मस्त अशा चीजी टिक्क्या तयार होतील. तर इथे मी संपूर्ण टिक्क्या अशा पद्धतीने काढून घेते. तुम्ही ही टिक्की केचपसोबत किंवा मग कोणत्याही प्रकारच्या वेगवेगळ्या सॉससोबत, मेयोनीजसोबत घेऊ शकता. चहासोबत अप्रतिम लागतात. तुम्हाला हवं तर तुम्ही सेम याच बॅटरपासून आहे ना हीच टिक्की थोडी मोठी करून बर्गरसुद्धा करू शकता. याचा मी तुम्हाला आवाज ऐकवते. पहा, किती छान आणि कुरकुरीत झालेल्या आहेत. अगदी खुसखुशीत अशा ह्या टिक्क्या तयार होतात. आतमधून पाहू शकता तुम्ही, अशा दाटलेल्या नाही आहेत, छान मोकळ्या आहेत. त्यामुळे ह्या खायलासुद्धा खूप जास्त छान लागतात. केचपसोबत खा किंवा मग मेयोनीज असेल, चटणी असेल, अगदी कशासोबतही एन्जॉय करू शकता. चला, आपली एक रेसिपी झालेली आहे. लगेचच आपण दुसरी रेसिपी करायला घेऊया. इथे पहा, मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला वाटाणा घ्यायचा आहे. वाटाणा सोलल्यानंतरनं आधी मी धुवून घेतला होता आणि त्यानंतरनं छान असा सुकवून मग फ्रीजमध्ये ठेवून दिलेला. त्यामुळे जर तुम्ही डायरेक्ट घेत असाल तर आधी धुवून घ्या. पहा, आता इथे मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. या मिरच्या आपण यामध्ये घालून घेऊया. पुन्हा तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. काहींना जास्त तिखट आवडतं, काहींना कमी, त्यानुसार तिखट ॲडजस्ट करा. सोबतच मी इथे लसणाच्या काही पाकळ्या घातलेल्या आहेत. लसूण थोडा जास्त घालायचा आहे आपल्याला. त्यानंतरनं इथे मी ओवा आणि जिरं घातलेलं आहे. ओवा थोडा घालायचा आहे आणि जिरं थोडं जास्त घालायचं आहे. त्यानंतर आता हे सगळं आपल्याला ऑन ऑफ मोडवर वाटून घ्यायचं आहे. यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. पाणी न घालताच मी हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे आणि खूप अशी पेस्ट केलेली नाही आहे, थोडं दरदरीतच मी हे वाटून घेतलं आहे. त्यानंतरनं इथे माझ्याकडे बटाटा आहे. किसलेला बटाटा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर पहा, मी हा संपूर्ण बटाटा यामध्ये घालून घेणार आहे. बटाटा किसून घेतला होता. 2 बटाटे होते किसून घेतलेले. ते 3 ते 4 पाण्याने मी धुवून घेतले. त्यानंतरनं त्याचं संपूर्ण पाणी निथळून घेतलं आणि मग तो यामध्ये घालून घेतला. आता इथे 4-5 चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत. सोबतच छान अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आपल्याला. कोथिंबीरसुद्धा आधी धुवून घ्या, त्यानंतरनं कट करा. आता मी इथे 1 वाटी बेसन पीठ घातलं. सोबतच अर्धी वाटी बाजरीचं पीठ घातलं. त्यानंतरनं 1 वाटी आपल्याला इथे तांदळाचं पीठ घालायचं आहे. पहा, इथे पिठांमध्ये ना तुमच्याकडे जी कोणती पिठं असतील ना ती तुम्ही घालू शकता. प्रमाण कमी जास्त करू शकता. सगळ्यात आधी मी धना पावडर घातली. त्यानंतरनं थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. सोबतच रंग छान यावा यासाठी मी बेडगी मिरची पावडर घातली. आपण यामध्ये मिरचीचा वापर केला आहे, त्यामुळे लाल तिखट इथे वापरायचं नाही आहे. आता चवीनुसार मीठ घालून घ्या आणि हे सर्व जिन्नस छान असे हाताने एकजीव करून घ्या. पहा, हा सुद्धा पदार्थ खूप जास्त पौष्टिक आहे आणि खायला म्हणाल तर अतिशय खमंग होतो. जर तुम्ही यापूर्वी ही रेसिपी कधी केली नसेल ना तर एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला सगळ्यांनाच ही रेसिपी फार आवडेल. अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे गरजेनुसार आणि असा मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पहा, यामध्ये खूप जास्त पाणी घालू नका आणि हा जो गोळा आपण तयार करतोय तो खूप घट्टही ठेवू नका. या पद्धतीने आता याचा आपला गोळा तयार झालेला आहे. छान असं हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे. एका चाळणीला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचे. त्यानंतरनं आपल्याला या पिठाची छान अशी एक वळकुटी तयार करून घ्यायची आहे. आपण जशा आपण कोथिंबिरीच्या किंवा मेथीच्या वड्या करतो ना, अगदी त्या पद्धतीने आज मी तुमच्यासोबत ही वडी शेअर करते आहे. यापूर्वी तुम्ही कधी वाटाणा आणि बटाट्याच्या अशा वड्या केल्या आहेत का?
जर केल्या नसतील ना तर नक्की करून पहा. खात्रीने सांगते तुम्हा सगळ्यांनाच या वड्या खूप जास्त आवडतील. चवीला अप्रतिम होतात. वरतून मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि वडी थोडी जाडसरच धरलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही थोड्या बारीकसुद्धा करू शकता, पण मला अशाच आवडतात म्हणून मी अशा मोठ्या मोठ्या वड्या करून घेतलेल्या आहेत. पहा आता याच्या आपल्या टोटल 3 वड्या तयार झालेल्या आहेत. मी इथे 3ही वड्या चाळणीमध्ये ठेवून घेतल्या. त्यानंतरनं एका कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाण्याला उकळी आली की ही चाळण यावरती ठेवून द्यायची. वरतून आता झाकण ठेवूया आणि छान अशी 10 ते 15 मिनिटासाठी वाफ काढून घेऊया. जोपर्यंत वडी आतपर्यंत शिजली जात नाही ना तोपर्यंत आपल्याला ही पीठ शिजवून घ्यायचं आहे, म्हणजेच ह्या वड्या शिजवून घ्यायच्या आहेत. तर पहा इथे जवळपास 10 ते 12 मिनटं झालेली आहेत आणि वड्या मस्त अशा शिजल्या गेलेल्या आहेत. सुरी घालून अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. जर वडी आतमधनं थोडीफार कच्ची जरी राहिली ना तरी आपण ह्यात तळून घेणार आहोत नंतर, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आता हे खूप गरम आहे, ह्याला जरा नॉर्मल होऊन देऊया. त्यानंतरनं फ्रीजमध्ये तासाभरासाठी ठेवून देऊया. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर लगेचच चिरून करायला घेतल्यात तरी चालेल, पण अशा पद्धतीने केल्यामुळे काय होतं, वड्या छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. जर यापूर्वी कधी तुम्ही अशा केलेल्या वड्या फ्रीजमध्ये ठेवल्या नसतील ना तर एकदा नक्की करून पहा असं. मी कधीही जर संध्याकाळसाठी वड्या करायच्यात ना तर सकाळीच हे सगळी तयारी करून ठेवते, म्हणजे मग संध्याकाळी जेव्हा आपण ह्या वड्या तळतो ना त्या खायला जास्त छान लागतात. तर पहा इथे मी या सगळ्या वड्या अशा पोळपटावर काढून घेतलेल्या आहेत. आता आपण याला चिरून घेऊया. आता ह्या चिरताना तुम्ही गोलाकार, जशा आपण नेहमी चिरतो ना गोलाकार, तशासुद्धा चिरू शकता. मी आज याला थोड्या वेगळ्या पद्धतीने चिरणार आहे. तर पहा अशा पद्धतीने मी ह्या चिरून घेते आहे. मुलांनासुद्धा काहीतरी वेगळं आणि छान वाटतं. ह्या वड्या चिरताना खूप अशा पातळ चिरायच्या नाही आहेत आणि अगदीच जाडही चिरायच्या नाही आहेत. जशा मी व्हिडिओत आत्ता दाखवल्यात ना तुम्हाला त्या पद्धतीने चिरून घ्या. पण तरीही जर तुम्हाला जाड किंवा पातळ यापेक्षा आवडत असतील तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा चिरू शकता. इथे आपल्या संपूर्ण वड्या चिरून झालेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. आता या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. या वड्या तुम्ही अशा पद्धतीने करून एक 5-6 दिवसांसाठी सुद्धा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हा पाहिजे तेव्हा काढून अशा पद्धतीने तळू शकता. या वड्या तळण्यासाठी तेल आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान गरम करून घ्यायचे. तेल छान गरम झाल्यानंतरच या वड्या आपल्याला यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. एक एक करून मी जेवढ्या तेलामध्ये बसतील ना तेवढ्या वड्या सोडून घेते. आता ह्या वड्या जरा सेट होऊन देऊया आणि त्यानंतरने याला पलटी करूया. तर पहा वड्या थोड्या सेट झालेल्या आहेत. आता मी अशा पद्धतीने पलटी करून घेते. आहे की नाही वाटाण्याची ही सुद्धा मस्त रेसिपी. आता ह्या वड्या पाहताना तुम्हाला वाटणारही नाही की आपण या वाटाण्यापासून केलेल्या आहेत. खायला खूप जास्त छान लागतात. आपण यामध्ये बटाटा जो वापरला आहे ना त्यामुळे ही वडी अजून जास्त रुचकर होते. आवर्जून तुम्ही सुद्धा किसून बटाटा नक्कीच घालून पहा. तर पहा या वड्या आपल्याला छान गोल्डन सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही हवं तर तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये सुद्धा ह्या वड्या छान अशा शालो फ्राय करून घेऊ शकता किंवा मग अशा पद्धतीने डीप फ्राय करून घ्या. अतिशय खुसखुशीत होतात. नंतर मी तुम्हाला तोडून दाखवेल. तर पहा मस्त अशा गोल्डन सोनेरी रंगावरती मी या वड्या तळून घेते आहे. आता ह्या वड्या छान असा रंग आलेला आहे याला. ह्याच्यातल्या तेलामधले जे बुडबुड आहेत ना ते जरा कमी झाले ना की मग समजायचं की आपली वडी तळून तयार झालेली आहे. आता ह्या संपूर्ण वड्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते. पहा अशाच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा वड्या तळून घेणार आहे. तुम्हाला जेवढ्या हव्यात तेवढ्या तळा आणि बाकीच्या फ्रीजमध्ये ठेवून द्या. जेव्हा गरज आहे तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता. मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत. पहा तोडताना सुद्धा तुमच्या लक्षात येत असेल अशा खुसखुशीत आणि खमंग ह्या वड्या तयार होतात. यामध्ये ना आवर्जून लसूण आणि मिरची थोडी जास्त घाला, ज्यामुळे चव अजून जास्त छान येते. तर वाटाण्याची आपली ही दुसरी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या तिसऱ्या रेसिपीकडे वळूया. या रेसिपीसाठी मी इथे 2 चपात्या घेतलेल्या आहेत. आता चपाती तुम्ही ताजी घ्या किंवा शिळी घ्या, पण ही रेसिपी नक्कीच करा. तुमच्याकडे जर पाहुणे आले असतील ना तर प्लीज ही रेसिपी एकदा करून त्यांना खायला घाला. त्यांना एवढी आवडेल की ते तुम्हाला रेसिपी विचारतील की ताई ही रेसिपी केली कशी. त्यावेळी नक्की त्यांना माझा व्हिडिओ रेकमेंड करा. पहा ही रेसिपी आहे ना खूप जास्त पौष्टिक तर आहेच, पण त्याचबरोबर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. जर तुमचा व्यवसाय असेल ना तर नक्कीच तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये जर तुमची खाऊची गाडी वगैरे असेल किंवा हॉटेल असेल त्यामध्ये नक्की तुम्ही हा पदार्थ ॲड करू शकता. इतका छान हा पदार्थ तयार होतो. पहा इथे मी वाटाणा थोडा घेतलेला आहे. तो आपल्याला
एका पातेल्यामध्ये असा घालून घ्यायचा आहे. त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि सोबत मॅगीसुद्धा घालायची आहे. आता मॅगी वापरायची नसेल तर काय करायचं ते सुद्धा पुढे सांगणार आहे. त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला यामध्ये मॅगी वापरायची नाही आहे किंवा बहुतेक जण असे असतात ज्यांना मॅगी आवडतच नाही, तर त्यांच्यासाठी सुद्धा मी मस्त उपाय देणार आहे. तर पहा, इथे आधी मी ही मॅगी यामध्ये घालून घेतली. आता आपण ही उकळण्यासाठी ठेवून देणार आहोत. पण त्यापूर्वी मी चवीनुसार मीठ घालून घेते, म्हणजे आपला वाटाणा आणि मॅगी अशी आळणी लागणार नाही. पहा, मस्त अशी ही मॅगी मी आता शिजण्यासाठी ठेवून देते. त्यानंतरनं इथे आपल्याला मॅगी मसाला घ्यायचा आहे. जर तुम्हाला मॅगी वापरायची नाही आहे ना, तर तुम्ही उकडलेला बटाटा घेऊ शकता. आणि मग नंतरनं तुम्हाला हे शिजायला नाही ठेवायचं आहे, वाटाणा सेपरेट शिजवून घ्या. त्यापूर्वी मी तुम्हाला इथे मसाले सांगते आता. सगळ्यात आधी मी मॅगी मसाला घेतला, त्यानंतरनं थोडंसं लाल तिखट आणि त्यानंतरनं थोडीशी हळद घेतली. त्यावरती 2 चमचे गरम कडकडीत तेल असं घालून घेतलं आणि हे छान असं परतवून घेतलं, म्हणजेच मिक्स करून घेतलं. आता आपण जी मॅगी आणि वाटाणा शिजवून घेतला होता ना, तो आपल्याला पाण्यातनं काढून यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर पहा, मी इथे हे निथळून यामध्ये घालून घेते. आता जर तुम्हाला मॅगी वापरायची नाही आहे तर तुम्ही उकडलेला बटाटा घ्या आणि मॅगी मसाला आपला जो दुकानात मिळतो तो घेऊ शकता किंवा पावभाजी मसाला वापरू शकता किंवा मग किचन किंग मसाला वापरू शकता. किचन किंग मसाला किंवा पावभाजी मसाला घ्या. सोबत थोडंसं लाल तिखट आणि हळद घ्या. त्यावरती 2 चमचे गरम गरम तेल घालून घ्या आणि मग छान असं मिक्स करा. त्यानंतरनं त्यामध्ये कुस्करलेला बटाटा घाला किंवा किसून घाला आणि वाटाणा सेपरेट शिजवून घ्या. थोडंसं मीठ टाकून तो घालून घ्या आणि मग अशा पद्धतीने मिक्स करा. तुम्ही मॅगीऐवजी नक्की इथे बटाटा वापरून पहा, त्याचीसुद्धा ही रेसिपी अप्रतिम होते. तर आता आम्ही इथे मॅगी व्यवस्थित अशी मसाल्यामध्ये कोट करून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे बघा, तुम्ही ही मॅगी अशीच खाऊ शकता, अप्रतिम लागते. मुलांसाठी जर करत असाल ना, या पद्धतीने करून पहा. आपण नेहमी जशी मॅगी करतो ना, त्यापेक्षा ही खूप वेगळी आहे आणि खूप चटपटीत आणि मस्त होते. तर चला, आपली मॅगी तर बनवून तयार झाली आहे. आता इथे पॅनवरती थोडंसं बटर घालून घेऊया अशा पद्धतीने. आता तुम्ही इथे बटरऐवजी तेल वापरलं तरी चालणार आहे. आता यावरती आपल्याला एक चपाती अशी ठेवून घ्यायची आहे. पहा, दोन्ही साईडने आपल्याला चपाती भाजायची आहे. पण कशी, आधी खालच्या साईडने हिला थोडी होऊन देऊया. मस्त असा त्याचा लेयर आहे ना खालचा जो, तो छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. पहा असा. त्यानंतरनं याच्यावरती तुम्हाला जे कोणते सॉस घालायचे असतील ते घालू शकता. आता इथे मी सगळ्यात आधी मेयोनीज घेतले. आता इथे जरुरी नाही आहे की मी जे सॉस वापरले तेच तुम्ही वापरा. हा पदार्थ असा आहे ना की तुम्हाला मुलांना चपाती पण खाऊ घालायची आहे आणि त्यांच्या आवडीचं पण द्यायचं आहे, म्हणून आपण करतो आहे. तर पहा, आता मी इथे सॉस घातलेत, टोमॅटो केचप आणि मेयोनीज. तुम्ही त्याऐवजी तुमच्याकडे जे कोणते सॉस असतील ते इथे वापरू शकता. आता अर्ध्या चपातीला आपल्याला हा सॉस असा लावून घ्यायचा आहे. आता अर्ध्या चपातीला सॉस लावला की त्यानंतरनं आपण जी मॅगी तयार करून ठेवली होती ना, ती घालून घ्यायची आहे. बघा, चपातीच्या अर्ध्याच भागावरती आपल्याला ही मॅगी घालायची आहे. इथे एक मॅगीच्या पॅकेटमध्ये 2 चपात्यांपासनं हा पदार्थ तयार होतो. जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की तुम्ही बटाटासुद्धा यामध्ये वापरू शकता. तर आता मी अशा पद्धतीने छान अशी ही मॅगी पसरवून घेतली. यावरती व्यवस्थित अशी अर्ध्या भागामध्ये आपल्याला ही मॅगी टाकून घ्यायची आहे आणि जी शिल्लक राहिलेली मॅगी ती आपण दुसऱ्या चपातीसाठी वापरणार आहोत. तर पहा, वाटाण्यामुळे ना ही मॅगी खूप छान दिसते. तुम्ही वाटाण्यांसोबतच यामध्ये गाजरसुद्धा बारीक चिरून घालू शकता, बीटसुद्धा घालू शकता, ज्यामुळे हा पदार्थ अजून जास्त पौष्टिक होईल. तर मस्त अशी मी मॅगी सगळीकडे पसरवून घेतली. आता आपण यावरती चीज घालून घेऊया. तर पहा, इथे माझ्याकडे मॉन्जरेला चीज आहे, ते मी घालून घेते. चीज पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर चीज घालायचं नसेल तर स्किप केलं तरी चालेल, पण चीजमुळे ना खरं तर हा पदार्थ मस्त होतो आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चीज आवडतं. तर नक्कीच एक दिवस चालतं म्हणून घालून पहा. आता मॉन्जरेला चीज घातल्यानंतरनं मी इथे एक वडी घेतली आहे चीजची, ती घालून घेते. तर पहा, आपल्याला अशा पद्धतीने छान असं चीज सगळीकडनं घालून घ्यायचं आहे. मला चीज फार आवडतं म्हणून मी थोडं जास्त घातलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतरनं ही जी चपातीची दुसरी बाजू आहे ती आपल्याला यावरती फोल्ड करून घ्यायची आहे. तर पहा, इथे मी हे चीज जरा पसरवून घेतलं असं आणि मग हे छान असं फोल्ड केलं. आता खालच्या साईडनी आपल्याला हे छान होऊन द्यायचं आहे. चपाती आपल्याला आता दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. गॅस इथे मी मीडियम टू लो ठेवला आहे. मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला सगळी प्रोसेस करायची आहे. जेव्हा आपण तव्यामध्ये चपाती घातली ना, तेव्हाच गॅस आपल्याला इथे मीडियम करायचा आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवर हे सगळी प्रोसेस करून घ्यायची. आता दोन्ही साईडनी मी ही चपाती छान अशी खरपूस जरा भाजून घेते.
थोडंसं आपण बटर घालूया, म्हणजे मग ह्याला जरा खमंगपणा येईल आणि बटरची जी चव आहे ना ती अप्रतिम येते. त्यामुळे नक्की अशा पद्धतीने करा आणि बटर घालून करा. जर तुमच्याकडे बटर नसेल किंवा वापरायचं नसेल तर तुम्ही थोडंसं जास्तीचं तेल घाला, ज्यामुळे चपाती अशी जरा खरपूस होईल. तर पहा, मी वरच्या साईडने सुद्धा अशा पद्धतीने हे बटर लावून घेतलेलं आहे. आता आपण हे पलटी करूया. अगदी अलगद हाताने पलटी करायचे, म्हणजे मग ह्याच्या आतलं जे बॅटर आहे ते बाहेर येणार नाही. पहा अशा पद्धतीने. आता मी हे पलटी केलं, दोन्ही साईडनी छान असं भाजून घेते. आपण आत्तापर्यंत वाटाण्याच्या 3 वेगवेगळ्या रेसिपीज पाहिलेल्या आहेत. आता मी जी चौथी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे ना ती सगळ्यांच्याच उपयोगी पडणारी आहे. त्यामुळे अजिबात व्हिडिओ सोडून कुठे जायचं नाही आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि या 3 रेसिपी तुम्हाला कशा वाटल्यात आत्तापर्यंतच्या प्लीज मला कमेंट करून कळवत राहा. म्हणजे मग मलासुद्धा असं छान वाटतं आणि अजून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत आणायला प्रोत्साहन मिळतं. पहा, चीज घातल्यामुळे मस्त असा चीजी हा पदार्थ तयार झालेला आहे. प्लस मुलांची फेवरेट मॅगीसुद्धा आहे आणि चपाती आहे. सोबतच वाटाणा घातला आहे आपण यामध्ये. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही अजून यामध्ये ॲड करू शकता. कॉर्न असेल, सिमला मिरची असेल, गाजर, बीट, अगदी तुम्हाला आवडतील त्या भाज्या ॲड करा. पहा, मस्त असा हा आपला चटपटीत पदार्थ तयार झाला आहे. म्हणूनच मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं ना की हा पदार्थ तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये किंवा गाडीवरती तुमच्या ठेवू शकता असाच आहे. अगदी सहज करायला अतिशय सोपा आणि झटपट होणारा. पहा, अप्रतिम असा आपला हा पदार्थ तयार झाला आहे. पाहूनच तोंडाला पाणी आलं असेल ना. नक्की एकदा ट्राय करून पहा आणि याच्या आधी ज्या 2 रेसिपीज दाखवल्यात ना त्यासुद्धा ट्राय करा. सगळ्यांनाच आवडतील अशा आहेत. बरं चला, जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या पुढच्या रेसिपीकडे वळूया. रेसिपीकडे वळतोय तो त्यापूर्वी ना तुम्ही पटकनी लाईक करून घ्या, कारण आता शेवटची रेसिपी राहिलेली आहे आणि मग तुम्ही लाईक करायला विसरून जाल. लाईक करा आणि व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा सांगा लगेच. चला दुसऱ्या रेसिपीकडे वळूया. पहा, इथे मी बटाटा आणि वाटाणा यापासून ही रेसिपी करणार आहे. शक्यतो वाटाणा म्हटलं की सोबत बटाटा हा आलाच. बटाट्यामुळे वाटाणा खूप जास्त छान लागतो किंवा वाटाण्यामुळे बटाटा छान लागतो असं म्हणायला हरकत नाही. खरं तर ना वाटाणा आणि बटाट्याचं कॉम्बिनेशन खूप अप्रतिम आहे. 2 पदार्थ जर ते एकत्र आले ना तर अशी मस्त डिश तयार होते. तर पहा, ही शेवटची डिश करण्यासाठी आपण इथे कांदा घेतलेला आहे. एक मीडियम साईजचा कांदा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कांद्याला जर काजळी असेल तर कांदा धुवून घ्या. कांद्याची पुढची जी बाजू आहे ना ती काढून टाकायची आपल्याला आणि छान असा कांदा बारीक असा चिरून घ्यायचा आहे. तर पहा, इथे मी संपूर्ण कांदा अशाच पद्धतीने बारीक चिरून घेतला. त्यानंतरनं टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचा. टोमॅटोच्या देठाकडची बाजू काढून घेतली. त्यानंतरनं टोमॅटोमधल्या बिया काढून घ्यायच्या आणि टोमॅटो चिरून घ्यायचा. टोमॅटोच्या बिया काढायला अजिबात विसरायचं नाही आहे. आता पहा, इथे मी कोथिंबीरसुद्धा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली. कढईमध्ये तेल घालून घेऊया. आता ही खूप झटपट रेसिपी दाखवते. शेवटची रेसिपी आहे ना तर पटकनी उरकती घेऊया. पहा, कढईमध्ये जवळपास 1.5 पळी इतपत तेल घातलं. त्यानंतरनं मोहरी घालायची. मोहरी छान अशी तडतडून द्यायची. मोहरी छान तडतडली गेली की त्यानंतरच जिरं घालायचं. आता जिरंसुद्धा मस्त फुलून द्यायचं आणि मग भरपूर असा ठेचलेला लसूण घालायचा. लसूण मात्र भरपूर घाला, त्यामुळे हा पदार्थ मस्त आणि अप्रतिम होणार आहे. आता पहा, मी इथे कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. कढीपत्ता घालून हे छान अशी फोडणी परतवून घेऊया. त्यानंतरनं यामध्ये कांदा घालूया. पहा, लसूण ना खूप जास्त डार्क रंगावरती आपल्याला भाजायचा नाही आहे. हलकासा लसणाचा रंग बदलला ना की लगेचच आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. आता हा कांदा लवकर शिजावा यासाठी मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे. कांद्यापुरतंच मीठ घाला. संपूर्ण रेसिपीचं मीठ एकदम घालायचं नाही आहे. कांद्यापुरतंच मीठ घालायचं आहे. आता मीठ घातलं की पुन्हा मी हे सर्व मिक्स करून घेतलं आणि कांदा असा हलका मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहे. ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घेऊया, म्हणजे तो दाताखाली असा टचटच करणार नाही. पहा, आता बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो आहे ना शक्यतो चिरताना छान बारीक चिरून घ्या, ज्यामुळे हा पदार्थ जास्त रुचकर होतो. आता मीठ घातलं आहे त्यामुळे टोमॅटोसुद्धा लवकर असा मऊ होतो. पहा, मस्त असा टोमॅटोसुद्धा शिजला गेला आहे. आता आपण यामध्ये पुढचे जिन्नस घालून घेऊया. तर आता मसाले घालायचे आहेत आपल्याला. मसाले याला फार काही लागणार नाही आहेत. सगळ्यात आधी मी धना पावडर घातली, सोबत हळद घातली. आधी हळद आणि मग धना पावडर घातली आहे. त्यानंतरनं चवीनुसार लाल तिखट घाला, बेडगी मिरची पावडर घाला आणि त्यानंतर हे मसाले मिक्स करून घ्या. बघा, फक्त हळद, धना पावडर, लाल तिखट आणि बेडगी मिरची पावडर इतकेच मसाले काय ते यामध्ये आपल्याला वापरायचे आहेत. आता मी हे मसाले तेलावरती काही सेकंद पुन्हा मी परतवून घेतले. पहा, खूप वेळ नाही, काही सेकंद फक्त मसाले तेलावरती परतवून घ्यायचे. त्यानंतरने यामध्ये वाटाणा ॲड करायचा आहे आणि हा वाटाणासुद्धा छान असा परतायचा आहे.
सोबतच बटाटा घालूया आणि हे सर्व छान एकजीव करून घेऊया. तर पहा, आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपली शेवटची रेसिपी ही सगळ्यांच्याच फायद्याची का आहे. कारण टिफिन तर प्रत्येकाला करायला लागतो. लहान मुलं असू द्यात किंवा मोठे असू द्यात, सगळ्यांनाच आपल्याला टिफिन द्यायचा असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही बटाटा वाटाण्याची भाजी खायला म्हणाल तर अप्रतिम लागते. चवीनुसार मीठ घालायचे, सर्व एकजीव करून घ्यायचे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंट करून कळवा. पहा, ही भाजी शिजायला आहे ना फार वेळ लागत नाही, कारण बटाटा आणि वाटाणा आपण ऑलरेडी शिजवून घेतलेला आहे. आता मी झाकण ठेवते आणि मग ह्याला 2 मिनटं वाफ काढून घेते. मी आधी आहे ना वाटाणासुद्धा थोडासा शिजवून घेतलेला होता. तर पहा, आता हे सर्व छान असं आपण हलवून घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या माझ्या 4ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटलेल्या आहेत ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. शेवटी या भाजीमध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. गॅस बंद करूया, म्हणजे कोथिंबीरीचा हिरवा रंग छान टिकून राहतो. टिफिनमध्ये देणार असाल तर नक्कीच कोथिंबीर घातल्यानंतर लगेच गॅस बंद करा आणि भाजी मिक्स करून घ्या. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. बाय.